श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे पुत्रदा एकादशी. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. या एकादशीच्या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत संतान प्राप्तीचे सुख प्राप्त व्हावे, तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी असावी यासाठी हे पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. हिंदू पंचांगानुसार पुत्रदा एकादशी 9 जानेवारीला दुपारी 12:23 सुरू होईल आणि 10 जानेवारीला सकाळी 10:20 समाप्त होईल. शास्त्रानुसार आपल्याला पुत्रदा एकादशीचे व्रत हे 10 जानेवारीलाच करायचे आहे. तसेच यंदा पौष पुत्रदा एकादशीला रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे. त्यामुळे जर या काळामध्ये आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला दुप्पट पटीने मिळत असते. आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, मेहनतीचे पाहिजे तसे फळ पण आपल्याला मिळत नाही. तसेच घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलं असतील तर मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला अगणित मिळत असते. कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेकडे देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्याच घरामध्ये असते. तर या दिवशी आपण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे. तसेच ज्या पण जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही तर अशा जोडप्यांनी दोघांनी मिळून बाळकृष्णांना या दिवशी आवर्जून अभिषेक करावा, तसेच उपवास देखील करावा. आता बाळकृष्णाला अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ हे आपण ग्रहण करायचं आहे व आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते. तसेच ज्या पण जोडप्यांना संतान प्राप्ती होत नसेल तर अशा जोडप्यांनी या दिवशी हे तीर्थ आवर्जून ग्रहण करायचं आहे. त्यानंतर भगवान विष्णूंची, बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यांना पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहे. चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची फळे ही अत्यंत प्रिय आहे, ती देखील तुम्ही अर्पण करावी. तसेच एक तुळशीपत्र देखील आपण अर्पण करायचं आहे. तुळशीपत्र आपण प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर तुळशीपत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि ते तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे. हा उपाय केल्याने देखील आपली कोणतीही कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे. आता ज्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा पुत्र प्राप्ती होत नाही तर अशा व्यक्तींनी या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला पिवळ्या रंगाचा 1.25 मीटर कपडा घ्यायचा आहे. तो सर्वात प्रथम आपण एका ताटामध्ये ठेवायचा आहे किंवा अगदी देवघरामध्ये देवापुढे तुम्ही हा 1.25 मीटर कपडा ठेवायचा आहे. आपण आसन घेऊन बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक पाण्याने भरलेला नारळ देखील घ्यायचा आहे. नारळाची शेंडी देवाकडे असेल याची काळजी घ्यायची आहे. तसेच एक बासरी देखील घ्यायची आहे. आता बाजारामध्ये तुम्हाला सहज बासरी मिळून जाईल. ही बासरी देखील आपल्याला त्या नारळामध्येच ठेवायची आहे. आता ही बासरी भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. तसेच नारळाचे देखील महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत पृथ्वीवर आणले होते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात. नारळ ही भगवान शंकराला खूप प्रिय आहे. नारळावर असलेल्या 3 डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते. म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत वापरला जातो. नारळ हा सुख, समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे. त्यासाठीच आदर म्हणून शॉल सोबत श्रीफळ देण्यात येते. नारळी पौर्णिमेला बहिणी आपल्या भावांना राखी बांधून नारळ भेट करतात आणि रक्षेचे वचन देखील घेत असतात. आता आपल्याला हाच नारळ त्या पिवळ्या कपड्यामध्ये ठेवायचा आहे. एक बासरी ठेवायची आहे, त्यावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचं आहे. तसेच नारळाची शेंडी ही देवाकडे असेल याची काळजी घ्यायची आहे. आता यासोबत
आपल्याला काही सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे. भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे. तर आपण विष्णू सहस्रनाम 1 वेळा पठण करायचं आहे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल. पण आपण या दिवशी या सेवा करायच्याच आहे. आता या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे. मग आपल्याला संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलगा होत नाही किंवा मुलगी होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे. त्यानंतर आपल्याला या पिवळ्या कपड्याने तो नारळ आणि बासुरी बांधून घ्यायची आहे. याला 3 गाठी द्यायच्या आहे आणि आपण घराबाहेर जायचं आहे. जवळपास असणाऱ्या भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये किंवा बाळकृष्णाचं मंदिर असेल किंवा विठ्ठलाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला हा नारळ अर्पण करायचा आहे. नारळ अर्पण करत असताना देखील आपली जी काही इच्छा आहे, मग संतान प्राप्तीची, मुलगा होत नाही किंवा मुलगी होत नाही किंवा अगदी मुलांबाबत जर काही अडचणी असतील तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी आपण खूप दवाखाना केला आहे तरी पण आपल्याला संतान प्राप्ती होत नाही तर आपण हा उपाय नक्की करून बघायचा आहे. कारण की पुत्रदा एकादशीला या उपायाचे खूप महत्त्व आहे. तसेच या दिवशी सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे. आपल्याला उपवास करणे शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्ही उपवास करावा. अगदी नवरा बायको दोघांनी देखील उपवास करायचा आहे किंवा अगदी दिवसभर करणे शक्य नसेल तर आपण सकाळी 12 वाजेपर्यंत उपवास करायचा आहे. तसेच या दिवशी आपण आणखीन देखील काही छोटे छोटे उपाय केले तर आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते. तसेच आपल्यावरील देखील सर्व संकटे हे दूर होत असतात. अगदी तुमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे आणि कर्ज काही केल्या फिटत नसेल तर या दिवशी भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये आपण जिलेबी अर्पण करायची आहे. त्यानंतर थोड्या वेळाने ती जिलेबी गरीब व गरजू व्यक्तींना दान करायची आहे. यामुळे आपल्याला कर्जासंबंधित ज्या काही समस्या आहे, मग अगदी कर्ज फिटत नसेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल तर त्या सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. आता या दिवशी आपण भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जिथे पण जवळपास मंदिर असेल तिथे जायचं आहे. आपण एक शमीपत्र घ्यायचं आहे. शमीपत्र हे आपल्याला मधामध्ये बुडवून घ्यायचं आहे. शमीपत्र मधामध्ये बुडवल्यानंतर आपल्याला हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. यानंतर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये जर आपल्याकडे गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजल देखील टाकावं. तसेच थोडेसे सफेद तीळ या पाण्यामध्ये टाकायचे आहे. मग 11 सफेद तीळ तुम्ही या पाण्यामध्ये टाकावे. त्यानंतर आता हे पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता अर्पण करत असताना आपण ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पहिल्यांदा आपल्याला शमीपत्र हे अर्पण करायचं आहे मधामध्ये भिजून आणि त्याच नंतर आपल्याला जल अर्पण करायचं आहे. आपण जर या दिवशी असे केले तर आपली भाग्यरेखा ही मजबूत होत असते व आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते. आता हे झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मूलबाळ होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, पुत्रप्राप्ती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे. आता आपली इच्छा, मनोकामना सांगून झाल्यानंतर आता जिथून शिवलिंगावरून खाली पाणी पडतं तिथील थोडंसं पाणी आपण घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे. तसेच आपल्या पतीला ग्रहण करायला द्यायचं आहे. मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे. अगदी यातील थोडंसं पाणी तुम्हाला जर घरी आणणे शक्य असेल तर आवर्जून यातील थोडंसं पाणी तुम्ही घरी देखील आणू शकता. घरी आणल्यानंतर आपण हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडावं. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता दूर होत असते, इडापिडा दूर होते, संकट दूर होतात व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहते.